बोलू का? आज पहिल्या प्रथम मी RSS ला धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्यांनी औरंगजेबाच्या थडग्याचा विषय ज्यांनी काढला होता त्यांनाच त्या थडग्यामध्ये गाडलं. आपण आता जे काय चालले राज्यात त्याच्यावरती न बोलता या जुन्या कुठल्या तरी गोष्टींवरती बोलत राहायचं, त्याच्यावरनं दंगली घडवायच्या, ह्याचा सगळ्यांना आता कंटाळा आलेला आहे. आणि म्हणून मी RSS ला मुद्दामून धन्यवाद देतोय. दंगल जेव्हा घडली त्याच्या असेल बरोबरीने ज्यांनी जाणीवपूर्वक जर का कोणी दंगल भडकवली असेल तर त्यांना सुद्धा व्यवस्थित कायद्याचा इंगा पाहिजे. एकूणच काय, सरकार जे आहे सत्ताधारी ढिगभर आहेत आणि विरोधी पक्ष फक्त मुठभर. आजच सर्व पक्षांचं एक शिष्टमंडळ महामंडळांच्या भेटीला गेलं होतं. याचं कारण असं, ज्या पद्धतीने कामकाज रेटलं जातंय हे लोकशाहीच्या सगळ्या नीतिमूल्यांच्या किंवा ही सगळ्या गोष्टी या पायदळी तुड. ज्यावेळी राज्य येतात आणि सदस्यांना करतात तेव्हा ते म्हणतात किंवा आपलं सरकार असं म्हणतात. याचा अर्थ त्या सरकारची जबाबदारी महामहिम राज्यपालांची देखील आहे. आणि जर ही राज्यपालांची जबाबदारी असेल तर साहजिकच आहे कामकाज चाललं पाहिजे. आणि ते जर का व्यवस्थितपणाने चालवलं जात नसेल तर सत्ताधारी सुद्धा महोदयांना आहे तो त्यांनी बजावला पाहिजे. हे सांगण्यासाठी आज आमचं सगळ्यांचं सिस्टम. एकूण जर का